भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी थेट मराठी लोकांच्या विरोधात गरळ ओकून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल देखील वादग्रस्त विधान करून सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे अनेक स्तरातून आता दुबेंवर टीका होताना दिसतेय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे आपल्या सोबत आहेत। ताई, हे ट्विट तुम्ही जर बघितलं असेल तर थेट राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर तर वादग्रस्त विधान आहेच, मात्र थेट दुसऱ्या बाजूला सामान्य मराठी माणसांवर देखील त्यांनी टीका केली आहे। कसं बघता या ट्विटकडे? कारण दुबेंच्या विरोधात सगळीकडूनच एकत्र जर आपण बघितलं तर आता टीकास्त्र सुरू झालं। दुबे जरी आमच्या मित्र पक्षातले म्हणजे भाजपचे खासदार, झारखंडचे खासदार असले तरी त्यांनी महाराष्ट्राच्या बद्दल, महाराष्ट्राच्या मराठी माणसाबद्दल, महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल बोलूच नाही। त्यांनी राज ठाकरे साहेब असतील, उद्धव साहेब ठाकरे असतील, त्यांना काय बोललेत त्यांचे कार्यकर्ते त्यांना उत्तर देतील। परंतु मी महाराष्ट्रातील मराठी माणूस दुबेंना सांगू इच्छिते की तुम्ही जी भाषा वापरताय ही तुमच्या झारखंडमध्ये वापरायची, महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रामध्ये कामधंदा उद्योगधंदा करून ही भाषा वापरायची नाही। मला वाटतं दुबे काहीतरी म्हणले की महाराष्ट्राच्या बाहेर पडून या। ते का महाराष्ट्राच्या किंवा मराठी माणूस का महाराष्ट्राच्या बाहेर पडून तुम्हाला धमक्या देईल? आमचा जेव्हा मराठी माणूस तुमच्या राज्यामध्ये काम करतो तेव्हा ती त्याची कर्मभूमी असती। तुमच्या त्या राज्यातील भाषा, तिथलं काम तो आपलेसं करतो। तुमच्यासारखे मगरूर माजुरडे महाराष्ट्रात येऊन तुमच्या जन्मभूमीचे कौतुक आमच्या महाराष्ट्रात येऊन नाही सांगायचे। कुठलाही मराठी माणूस हे सहन करणार नाही। राहिला विषय मारण्याचा, तर जे कोणी आमचे बाहेरच्या राज्यातील किंवा जे अमराठी आहेत त्यांनी निश्चित महाराष्ट्रात यावं। महाराष्ट्राच्या आमची मराठी भाषा येत नसेल तर शिकावी, शिकता समजा सन्मान करावा, एवढीच अपेक्षा महाराष्ट्रातील मराठ्याची माणसाची आहे। आणि टॅक्स बिक्स आहे ना, या दुबेंनी बोलू नये। माझी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे, पक्षातले हे जे काही बेताल वक्तव्य बोलणारे आहेत, मला वाटतं आत्ता परवाच तुमची बातमी होती की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या आमदारांची बैठक घेतली की कोणतंही वक्तव्य असं करू नये की ज्याने पक्षाला काय त्रास वगैरे होईल। तर मला वाटतं आता ते महाराष्ट्रातल्या आमदारांना सांगितलेलं, पण भाजपच्या हे बाहेरचे जे बरगळणारे आहेत आणि जे पक्षाचे खासदार आहेत त्यांना तोंड आवरतं घ्यायला सांगा। तुमच्या झारखंडमधली जी काय भाषा असेल ती तुम्हाला लखलाप, तुम्ही तिचा काय अस्मिता जागायची जागा, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाबद्दल, मराठी भाषेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही। आणि जर जमत नसेल तर आमच्या इथलं सगळं बस्तारा उचलायचा आणि तुम्हाला कोणत्या राज्यात जायचं आहे आणि त्या राज्यामध्ये तुम्हाला जे डोक्यावर घेऊन नाचतील तिथे राहायचं। महाराष्ट्रात अशा लोकांना थारा नाही आणि जाणीवपूर्वक मला वाटतं कुठेतरी हा वाद पेटावा म्हणून या गोष्टी केल्या जात आहेत। तर भाजपचे वरिष्ठ जे नेते आहेत ते अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांना म्हणजे त्यांच्या खासदारांना निश्चितच तंबी देतील। कारण काय महाराष्ट्र हे चालू देणार तर नाहीच नाही। आणि विनाकारण मराठी माणसाला का छेडताय? तो कुठे तुम्हाला छेडायला आलेला आहे? तो सांगतोय आमच्या मातृभूमीत आमचे 108 हुतात्मे ज्यांनी महाराष्ट्रासाठी जे हुतात्मा झालेले आहेत याच लोकांच्या मराठी अस्मिता जपली गेली पाहिजे। हिंदीला विरोध नाही, परप्रांत्यांना विरोध नाही। तुम्ही असंख्य लोक येता या, परंतु जी कर्मभूमी आहेत त्यातनं तुम्ही पैसे कमवता म्हणून टॅक्स देता, नाहीतर तसे तुम्ही पैसे देत नाहीत। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक लोकप्रतिनिधीने लक्षात घेतलं पाहिजे आणि जबाबदारीने बोललं पाहिजे। भाजपने या दुबेवर योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे। हेच दुबे म्हणतायत असं की मराठी माणसांनी राज्याच्या बाहेर येऊन दाखवं, आपटून मारू, म्हणजे थेट आपटण्याची मारण्याची बेताल भाषा हे करतायत। डोक्यात तिडीक जाण्यासारखं वक्तव्य नाही काही? हो, निश्चितच तिडीक जाण्यासाठी। आणि तू काय आपटून मारशील? तू महाराष्ट्रात ये नाही तर आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर येऊ, तुला आपटून मारू। तुला माहित नाही मराठी माणूस कसला कडवट आणि तिखट आहे। आता ते बावळट माणूस आहे, त्याला ते वाटलं असेल की आपण झारखंडचे आहोत आणि भाजपमध्ये आहेत म्हणून बोलू। आता त्यांनी अजून काहीतरी बरेच वक्तव्य केलेले आहेत की उर्दू भाषेतल्या लोकांना मारावं। का मारावं? उर्दू भाषिक लोक मराठीचा सन्मान करतात। तुम्ही जर पुण्यातनं बघितलं तर व्यापारी, गुजराती, मारवाडी कुठल्याही जातीतल्या सुद्धा त्यांनी मराठीचा अभिमान व्यक्त केलाय, आम्हाला अभिमान आहे सांगितलंय। आणि ती परप्रांतीय लोक
3 पिढ्या इथे राहत आहेत आणि ते मराठीचा सन्मान अस्मिता जपतायत. त्याच्यामुळं त्यांना मारायची गरज नाही. मारायची गरज दुबेसारख्या लोकाला आहे की जो महाराष्ट्रात येणार, महाराष्ट्रात कमवणार आणि तंगड्या वर करून सांगणार की तुम्ही असं कसं करू शकता, कसं करू शकता. म्हणून या दुबेवर कारवाई होणं गरजेचं आहे. अन्यथा त्याला जर तो म्हणतोय ना महाराष्ट्राच्या बाहेर आपटून मारण्याची भाषा, त्याला म्हणा तू अलीकडं तर ये, तुझ्या इथे येऊन मराठी माणूस तुला आपटू शकतो, परंतु आमच्या महाराष्ट्रात येऊन आम्ही काय म्हणजे मराठी माणूस काही गुन्हेगार नाहीये. महाराष्ट्रातली मराठीसाठी आम्ही सांगतोय. त्यामुळे तू महाराष्ट्रात ये आणि नाही बोलणार मराठी म्हण, नाही बोलणार आपटून टाकतो म्हणा, मारणार नाही, त्याला मातीत या महाराष्ट्राच्या मराठी लोकांनी गाडला तर विचारा. ही मराठी भाषेच्या बद्दलचं प्रेम आहे आणि आम्ही मराठी आहोत. जरी आम्ही युतीत असलो तरी सरकार महाराष्ट्र सरकारचं आहे आणि आम्ही मराठी आहोत. त्याच्यामुळे आम्हाला त्या मराठीचा अभिमान आणि अस्मिता आहेच आणि तो आम्ही जपणार आणि दुबेसारख्यांनी पण तो जपायचाच. दुबे यांचे सोशल मीडिया हँडल जे आहे त्याच्यातले सगळे ट्विट आत्तापर्यंत हिंदीमध्ये आणि एक ट्विट त्यांनी असं मराठीत केलंय 17 तासांपूर्वी की ज्यामध्ये ते असं लिहित आहेत की प्रत्येक घरातला कुत्रा हा वाघच असतो आणि त्याच्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही टॅग केले. आता राज ठाकरे यांच्या पक्षात तुम्ही देखील काम केलं होतं, शिवसेना पण तुम्ही जवळून बघितलेली आहेत. महाराष्ट्राची संस्कृती अशी नाहीये, सगळे एकत्रच काम करत असतात जेव्हा विकासाचे मुद्दे येतात किंवा इतर मुद्द्यांवर. जाणून बुजून कुठेतरी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकंदरीतच मराठी लोकांना चिथावणीखोर वक्तव्य करणं हे दुबेंना शोभतंय का? दुबेला एकतर शोभत नाही, कारण का तो भाजप सारख्या पक्षाचा खासदार आहे आणि बहुतेक दुबेला कावीळ झाल्यामुळे पिवळं दिसत असेल. तो घरात आहे म्हणून त्याला वाटतं की तो कुत्रा आहे, म्हणून तो कुत्र्यासारखा आहे म्हणून तो जो काय गुरफटतोय किंवा सांगतोय ही त्याच्यावरनं तो सांगत असेल. म्हणजे माननीय राजसाहेब असतील किंवा उद्धव साहेब असतील यांनी मराठीची भूमिका ही काही आज करत नाही, त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून करतायत. त्याच्यामुळे हे चिथवण्यासाठी, प्रकरण चिघळण्यासाठी, मराठी माणूस भडकवण्यासाठी जाणीवपूर्वक केलेलं वक्तव्य आहे. भाजप त्या खासदाराला मला वाटतं निश्चितच याच्यावरनं बोलतील, कारण का त्यांचा तसा वास्तविक पाहता इथं बोलण्याचा संबंधच नाहीये. आमच्या जर मराठी लोकांनी येऊन तुमच्या झारखंडमध्ये उत्मात केला, सांगितलं तुमची मातृभाषा बोलायची नाही, आमची इथे मराठीच बोलायची, तर हे बोललं असतं तर आम्ही मान्य केलं असतं. परंतु आमचा मराठी माणूस जिथं जातो तिथली भाषा आपली करतो आणि त्याला कर्मभूमी मानतो. त्यामुळे या बाहेरच्या आलेल्या लोकांनी मराठी भाषा कर्मभूमी म्हणजे मराठीला कर्मभूमी मानायची आणि तिची अस्मिता जपायचीच. ते म्हणजे दुबेसारखा एखाद दुसरा असतो पिसाळलेले कुत्रे की ते मग बोलत सुटतात. शेवटचा प्रश्न, दुबे यांनी दिलगिरी व्यक्त करणं तर अपेक्षित आहेच आणि शिवाय जेव्हा केव्हा येतील तेव्हा पाहुणचार आदरातिथ्य करणार का? एक लक्षात घ्या, दुबेनी दिलगिरी व्यक्तच केली पाहिजे, नाहीतर दुबे यांनी महाराष्ट्रात आले तर मराठी माणूस त्यांना मस्त चपलेचा प्रसाद कसा असतो मराठी माणसांचा, आणि तो पण मग वाटलं तर आम्ही तो कोल्हापूरची चप्पल घेऊन मस्तपैकी त्याला तो प्रसाद मराठी माणूस निश्चित देईल. आपण बघू शकतोय की हा विषय जो आहे तो महाराष्ट्रातला आणि मराठी भाषांचा आहे. झारखंडमधल्या कुठल्याच खासदारांनी किंवा इतर व्यक्तींनी याबद्दल बोलू नये. जेव्हा केव्हा जर तुम्ही दिलगिरी व्यक्त केली नाहीत तर थेट चपलेचा हार तुमच्यासाठी प्रसाद म्हणून आम्ही तयार ठेवू, अशी टीका, अशी प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे यांनी दिली आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.